वेशी करते धरले अरे त्या महाडामधल्या पहाडामधुनी त्या महाडामधल्या पहाडामधुनी जेव्हा खणानल्या त्या ढाली माझी भीमाई माहुली लढाओ भीमाई माहुली लढताना त्या जातीयतेशी झगडताना अरे अन्यायाशी झुंज दिली त्या मनवाद्याशी लढताना बाबासाहेब आंबेडकरांना केवळ एकट्यासोबत लढलं नाही बाबा. अरे मनवाद्यांनी छळलंय, इथल्या जातीयतेने बाबासाहेबांना छळलंय, त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांना छळलाय, त्रास दिलाय. एवढंच नव्हे, एकट्या गांधीने बाबासाहेबांच्या आयुष्यातले 20 वर्ष घेतले. अरे बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी, मनवाद्यांनी, जातीवाद्यांनी, वर्णभेदाच्या लोकांनी सगळ्यांनी बाबासाहेबाला त्रास दिला रे. पण बाबा डगमगले नाही, झगडत राहिले, लढत राहिले. कारण अरे हे रक्त कसे, हे रक्त कसे सुंदर असे प्रचंड शक्तिशाली. हे वीर कसे, हे वीर कसे, हे वीर कसे, हे वीर कसे, अरे या नागवंशीयांचं रक्त इमानी आहे, या नागवंशीयांचं रक्त प्रामाणिक आहे. या नागवंशीयांच्या रक्तामध्ये धोकेबाजी नाही, नागवंशीयांच्या रक्तामध्ये गद्दारी नाही. लय सुंदर आहे, पराक्रमी आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी रायगडाचा पहिला किल्लेदार रायनाथ महार ठेवला होता. जानेवारी महिना आहे, 1 जानेवारी 1838 दिवस आठवा. आणि त्या 500 नागवंशीयांनी 25,000 पेशव्यांची शेत कापून टाकलाय मनवाद. 500 महारांनी हे रक्त कसे, एकदा भीमा कोरेगावला जरूर जा, सांगा आपला इतिहास नागवंशीयांचा. अरे नागवंशीयांनो, तुमची अस्मिता गेली कुठे? त्या ठिकाणी स्तंभावर ज्यांची नावं कोरलेली आहेत ते शहीद झाले, म्हणून तुमच्या माझ्यासाठी हे सुखाचे दिवस आले. आणि बाबासाहेब आंबेडकर देखील त्या ठिकाणी वंदन त्यांना करायला जात होते, त्यांच्या शौर्याला. आणि तिथे लिहिलेलं आहे, आनंदनाथ, बाळनाथ, घोळनाथ, सिद्धनाथ, रायनाथ, भीमनाथ, बाळनाथ, रामनाथ. 20 शहीद झाले, 3 जखमी झाले. त्यातील सिद्धनाथ अग्रगण्य होता. कारण हे रक्त कसे, रक्त कसे, अरे हे रक्त कसे सुंदर
माझी भीमाई माहुली लढावू भीमाई माहुली नागवंशीयाच्या जातीने शब्दमा कसे आहेत? धनधान्य पिकविण्यास सुपीक माती पाहिजे. धनधान्य पिकविण्यास सुपीक माती पाहिजे. अरे झाडू नव्हे, लेखनी हाती पाहिजे. झाडू नव्हे, लेखनी हाती पाहिजे. आणि बाबासाहेब शुकारायला मर्दाची छाती पाहिजे. बाबासाहेब शुकारायला मर्दाची छाती पाहिजे. मला आनंद होता या ठिकाणी धम्मगुरु या ठिकाणी विराजमान आहेत, काशाय वस्त्रधारी. आणि खरं म्हणजे त्यातील पूजनीय भंतेजी पूर्वा जन्मीचे आम्ही सारखे प्रचारासाठी जात होतो. धम्म प्रचार करीत होतो ते लहान असताना. त्या गुरुवर धम्मगुरुवर्यांसमोर आपले धम्मगुरु आणि तुम्हाला विनंती करतो, एक हात जोडून विनंती करतो सर्वांना. हे गायन, बँजो, वादक, तबला, आवाज सुंदर सगळं ढोंग आहे. पहिलं प्राधान्य द्यायचं असेल धम्म परिषदेमध्ये तर पूजनीय भंतेजींना दिलं पाहिजे. पूजनीय भंतेजींना दिलं पाहिजे. आयोजकांना धन्यवाद की निदान त्यांनी हे आसन उंच केलं. भक्तीजी काही काही ठिकाणी एकच आसन असते, म्हणजे धम्मगुरू साधा उपासक, तो उपासक कसाही असो ना बिनलाजा एकाच मंचावर असतात. पण बरं आहे हे मंच थोडा उभा केला, आयोजक जागृत आहे. आपल्याला ही धम्म चळवळ आहे आणि धम्म चळवळ गतिमान करायचं असेल तर भिक्षूंचा पूजनीय भिक्षूंचा त्याग असते, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान, त्यांचं प्रवचनालाही गर्दी असली पाहिजे. कारण नागवंशीयाच्या जातीने अरे लढणाऱ्या त्या छातीने अरे त्या अन्यायाशी झुंज दिली. ज्ञान तलवारीच्या पाठीने सदा हा गातच राहील तथागताची प्रणाली. त्या शिवरायाची प्रणाली, त्या ज्योतिबाची प्रणाली. बिरसा मुंडा जे मानवतावादी असतील त्यांचं प्रबोधन, त्यांच्या विचाराचं प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून गावंड सदा हा गातच राहील तथागताची प्रणाली. माझी भीमाई
माझी भीमाई माऊली लढाऊ भीमाई माऊली या भीमाई माऊलीला वंदन आहे.